सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 याच्यातील 10 टॉपिक आहे. प्रत्येक टॉपिकवरून मी महत्त्वाचे 100 कन्सेप्ट सांगत आहे आणि हे महत्त्वाचे कन्सेप्ट म्हणजे फंडामेंटल कन्सेप्ट. पेपरला हे प्रश्न येतील अशी एक आशा भावना ठेवून हे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगत आहे. आणि हे कन्सेप्ट समजून घेण्या अगोदर हे जे काही मी 100 कन्सेप्ट सांगतो ना, हे कन्सेप्ट समजून घेण्या अगोदर तुम्हाला या टॉपिक्स हे जे टॉपिक सांगणार आहे त्या प्रत्येक टॉपिकचा बेसिक माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. बेसिक माहिती असेल तरच हा कन्सेप्ट तुम्हाला कळणार आहे. ओके, त्याच्यासाठी हे जे मराठी मीडियमचे पुस्तक आहे कृपया हे पुस्तक वाचन करा. सर फक्त तुम्ही बोर्डवर लिहिलेलं तेवढंच अभ्यास केला तर पास होतो का? हे बेसिक आहे. पुस्तक मधील कन्सेप्ट वाचन करा आणि हे पुढचं कन्सेप्ट आहे. त्यामुळं तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. या पुस्तकात बेसिक माहिती दिलेलं आहे. हे पुस्तक वाचन कंपल्सरी केलंच पाहिजे. ह्याच्यात मी टॉपिक वाईज माहिती दिलेलं आहे. ओके, आता रिसर्च टॉपिक. आज आपण संशोधन टॉपिक बद्दल माहिती घेणार आहोत. इथं बघ, संशोधन हे माहिती अगोदर तुम्ही अभ्यास करा हे, आणि हे पूर्ण समजून घेतल्यानंतर मग हे महत्वाचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार आहे. टॉपिक झाल्यानंतर इथं महत्वाचा प्रश्न पण दिलेला आहे मी. त्यामुळं पुस्तक तुमच्या सोबत पाहिजे बघा. आणि ह्या पुस्तकासोबत हे 2 MCQ क्वेश्चन बँक पाहिजेच. फक्त व्हिडिओ बघितल्यानंतर पास होतो का सर? फक्त स्वतः अभ्यास केला तर पास होतो का सर? पुस्तक नाही घेतलं तर चालेल का सर? पुस्तक घेतल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो, पुस्तक घेतल्यामुळे नॉलेज वाढतो, पुस्तक घेतल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस होणार आहे. हे दोन्ही क्वेश्चन बँक आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. हे बेसिक क्वेश्चन्स आहे, हे ॲडव्हान्स्ड लेवल क्वेश्चन्स आहे. हे मराठी मीडियम समजून घेऊन हे दोन्ही पुस्तक कंपल्सरी वाचन करा. थोडं पैसे खर्च करा, कारण तुम्हाला मोठं सर्टिफिकेट मिळणार आहे. महाराष्ट्राचे सेट सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. त्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू खूप आहे. त्यामुळं आता पैसे खर्च करण्यासाठी जर तुम्ही पुढं मागं विचार करत असेल तर काही उपयोग नाही. दादांनो, मला माहिती आहे ह्या पुस्तकांचा काय व्हॅल्यू आहे, कारण ह्याच्यातील प्रश्न पेपरमध्ये पडणारच आणि ते तुम्ही वाचन करून रिझल्ट काढाच. मी खूप विद्यार्थ्यांचा ॲटिट्यूड माझ्या लक्षात आलेलं आहे. पैसे खर्च करायला कोणी तयार नाही. ॲज यू विश, तुमच्या इच्छाप्रमाणे. फक्त माझंच घ्या असं मी म्हणत नाही. तुम्ही कुठल्याही मार्केटमधले पुस्तक तुमच्या सोबत पाहिजेच. व्हिडिओ हा फक्त तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे काय, व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही फक्त मार्गदर्शन करत असतो. एक वाट दाखवत असतो. प्रत्येक थेंब 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 तुमच्या तोंडात घालता येत नाही. थेंब थेंब किंवा एक एक घास मी तुम्हाला जीव घालू शकत नाही, कारण तेवढं वेळ मला पण नाही. फक्त हे गाईडलाईन्स दिल्यामुळं त्याच्यासोबत हे पुस्तक तुमच्या सोबत पाहिजे अशी एक अपेक्षा आहे. ओके, शेवटी पुस्तक घ्या घ्या म्हटल्यानंतर घेणाऱ्याचा मनामध्ये इच्छा नसेल तर ते काय घेत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना घेऊ नको म्हटलं तरी त्यांचं जर तीव्र इच्छा असेल तर ते घेतात. त्यामुळं पुस्तक घ्या असंही म्हणत नाही, पुस्तक घेऊ नका असंही म्हणत नाही. शेवटी इट इज युअर डिसिजन. ओके, चला. प्रत्येक राज्यात जाऊन पेपर देऊन परीक्षा पास झाल्यानंतर त्याचा फायदा काही नाही असं प्रत्येकाने म्हटल्यानंतर सुद्धा मी वेगवेगळ्या राज्यात जाऊन आलो, पैसा खर्च केलो, त्याच्यातून ज्ञान मिळवलं. त्यामुळं पैसा खर्च आपण योग्य कामासाठी करत आहोत एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जे जे विद्यार्थी पैसे खर्च करून पुस्तक घेतले ना, ते 1001% ते परीक्षा उत्तीर्ण होणार. शाश्वत उत्तीर्ण होणार म्हणजे उत्तीर्ण होणारच. हे खूप आतून बोलतोय मी, खूप मनापासून बोलत आहे. कारण कसं आहे, जास्त ह्या पुस्तक बद्दल, जास्त माझ्या क्लास बद्दल, जास्त माझ्याबद्दल सांगायची गरज नाही. ओके,
ऑल द बेस्ट. चला आपण पुढचं कन्सेप्टकडे वळूया. रिसर्च ह्या टॉपिकचं मी बेसिक माहिती ह्या अगोदर सांगितलेलं आहे. 5 व्हिडिओ मी तयार केलो, ते 5 व्हिडिओ आपण बघा. ओके, ते पुन्हा एकदा मी सांगणार आहे बेसिक कन्सेप्ट. फक्त हे 100 कन्सेप्ट अगोदर कंप्लीट करूया. पहिला कन्सेप्ट आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. नमुना, उद्देशपूर्वक एखादा नमुना संशोधन करत असताना कोणत्या विषयावरती आपण संशोधन करतो त्या विषयाच्या संबंधित एक नमुना आपल्याला निवडायचा असतो. त्या नमुन्यावर अगोदर आपल्याला प्रयोग करायचा असतो आणि नंतर त्याचा वापर करावा लागतो. पर्पोजिव्ह सॅम्पलिंग म्हणजे काय? उद्देशपूर्वक एक घटकांची निवड करणे. पर्पोजिव्ह सॅम्पलिंग इज नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक. लक्षात घ्या, नॉन प्रोबॅबिलिटी टेक्निक आणि नॉन प्रोबॅबिलिटी टेक्निक हे कोणतं आहे लक्षात घ्या. पर्पोजिव्ह. ओके, त्याच्यानंतर आहे कोटा सुद्धा ह्याच्यामध्येच येतो पर्पोजिव्ह मध्ये, आपलं हे नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये. सेकंड आहे द आयटम्स इन अ क्वेश्चनरी शुड बी प्रेझेंटेड इन ऑर्डर ऑफ जनरल टू स्पेसिफिक. संशोधन करीत असताना जे प्रश्न आपण वापरणार आहोत ते जनरल पासून स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. संशोधन करीत असताना संशोधन केल्यानंतर त्या संशोधनाबद्दल आपण रिपोर्ट लिहितो, त्याला रिपोर्ट रायटिंग म्हणतात, त्याला रिसर्च रिपोर्ट म्हणतात, किंवा त्याला रिसर्च आर्टिकल किंवा रिसर्च पेपर. संशोधनासंबंधित माहिती लिहित असताना जे संशोधक असतो त्याने शॉर्ट फॉर्मचा ॲब्रिव्हिएशनचा वापर करत असतो. इथं ND इज अ शॉर्ट फॉर्म युज्ड इन रिसर्च रिपोर्ट. ND मीन्स नो डेट. आता चौथा कन्सेप्ट, द रिसर्चर युज्ड CF शॉर्ट फॉर्म इन रिसर्च रिपोर्ट. CF मीन्स कम्पेअर. रिसर्च रिपोर्ट लिहिताना CF म्हणून लिहितो. CF म्हणजे कम्पेअर म्हणजे एकमेकाची तुलना करणे. रिसर्चर युजेस ET फुल स्टॉप AL while writing research work. ET AL means and other आणि others ह्याचा फुल फॉर्म आहे, ह्याचा जो मीनिंग आहे अँड अदर्स लक्षात घ्या. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, आपण मुलाखत घेतो. स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू मीन्स फिक्स्ड लिस्ट ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड टू ऑल द पार्टिसिपंट इन द सेम ऑर्डर. म्हणजे फिक्स्ड 10 प्रश्न आपण निवड केलेला असतो आणि 10 प्रश्न आपल्याला एक व्यक्तीला विचारतो आणि सेम 10 प्रश्न दुसरा पार्टिसिपंटला विचारतो, तिसरा पार्टिसिपंटला विचारतो. 10च्या 10 जे प्रश्न मी तुम्हाला विचारणार तेच प्रश्न पुढच्या व्यक्तीला, तेच प्रश्न पुढच्या व्यक्तीला, तेच प्रश्न पुढच्या व्यक्तीला. फिक्स्ड, त्याला स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू म्हणतात. 7वा कन्सेप्ट आहे नॉमिनल स्केल. म्हणजे काय? कोडिंग रिसर्च पार्टिसिपंट्स इंटू क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल ॲज अ मेल अँड फिमेल रिप्रेझेंट. क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल मध्ये मेल आणि फिमेलचा रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी नॉमिनल स्केलचा वापर करतात. फोटो एलिसिटेशन टेक्निक कुठे वापरतात? व्हिज्युअल एथनोग्राफीमध्ये दृश्य जनांगीय किंवा वंशाचा नमुना दाखवण्यासाठी वापरतात. थेअरी म्हणजे सिद्धांत. थेअरी म्हणजे काय? सेट ऑफ प्रिन्सिपल्स दॅट डिस्क्राईब अँड प्रेडिक्ट इव्हेंट्स. थेअरी कशाला म्हणतात? त्या थेअरीमध्ये काही तत्व असतात आणि ते पुढचं घटक व्यक्त करीत असतात. 10वा कन्सेप्ट आहे द एथनोग्राफिक रिसर्च इज मोस्टली कंडक्टेड इन नॅचरल एन्व्हायरमेंट. नैसर्गिक परिसरात एथनोग्राफी रिसर्च आपण करीत असतो. एथनोग्राफी रिसर्च म्हणजे काय? संशोधन. कोणतं संशोधन? मानव वंशाच्या संबंधित संशोधनाला आपण एथनोग्राफी संशोधन असे म्हणतो. आता क्रॉनबॅक्स अल्फा हे कुठे वापरतात? इज युज्ड टू असेस अन इन्स्ट्रुमेंट्स रिलायबिलिटी. एखादा इन्स्ट्रुमेंट हा विश्वसनीय आहे का नाही हे चेक करण्यासाठी क्रोनाबॅक्स अल्फा वापर करीत असतात.
हे बघा, जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्याचा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, किंवा आहे तसं 2-3 वेळा वाचन करा बस. रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स. रिफ्लेक्टिव्ह म्हणजे चिंतनशील टिप्पणी आपण म्हणतो, चिंतनशील. रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड मेमोइंग. आता एखाद्या घटकाबद्दल मी पूर्ण पाठ केलेलं असतो, ते लक्षात राहतात आणि ते लक्षात राहिलेले पॉइंट्स मी तुम्हाला सांगत असतो, रिफ्लेक्ट करत असतो, चिंतन करून ते माहिती तुम्हाला सांगत असतो. मेमोइंग म्हणजे शॉर्ट नोट्स आपण म्हणतो, शॉर्ट टिप्पणी, शॉर्ट नोट्स, रिफ्लेक्टिव्ह नोट्स. डायलॉग मेथड, कन्व्हर्सेशन मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. एखादं सत्य संशोधन करण्यासाठी संवाद पद्धती रिसर्च मध्ये कोण वापरतात, तर सॉक्रेटिसने हा पूर्वी वापरलेला होता. आयजेन फॅक्टर म्हणजे काय? आयजेन फॅक्टर इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ द टोटल इम्पॉर्टन्स ऑफ जर्नल टू रिसर्चर. इम्पॉर्टन्स ऑफ जर्नल टू रिसर्चर. जो संशोधन करणारा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला एखाद्या जर्नल बद्दल माहिती घेऊन, एखाद्या जर्नलचा दर्जाबद्दल, एखाद्या महत्वाच्या जर्नल्स, आणि जे जर्नल्स महत्वाचं आहे कशावरून ओळखायचं? आयजेन फॅक्टरद्वारे. द स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन इम्पॅक्ट फॅक्टर. उत्कृष्ट नियतकालिका कशावर निर्धारित केला पाहिजे? तर इम्पॅक्ट फॅक्टरमुळं, इम्पॅक्ट प्रभाव निर्देशांकामुळं तो जर्नल स्टँडर्ड आहे का नाही हे आपण निर्धार करू शकतो. थँक्यू सो मच. नमस्कार.